अगं असं काय करते, तुला नाही का काळजी वाटत आहे? तुला वाटतं मी केला नसेल फोन, गेले अर्धा तास मी आजोबांचा फोन ट्राय करतेय. अगं तसं नाही ग, पण ते ईशाला घेऊन गेलेत मग. हो पण मला इतकंच वाटतंय की ईशाला बरं आहे ना, मला कळत नाहीये. तू ऐक ना. हॅलो ताई, आधी माझ्याशी बोल. हॅलो ताई. मावशी, आम्ही आलो. अगं आजी आजोबा, काय कुठे गेला होता तुम्ही? सांगतो. तू बाहेरच का उभी राहिलीस? अहो घराला असं कुलूप बघितल्यावर मला टेन्शनच आलं. मग मला काही सुचलंच नाही. मी इथेच फोन करत उभी राहिले. कुठे गेला होता तुम्ही? अगं डॉक्टरकडे गेलो होतो. ईशाला ताप आला होता ना. अरे बापरे. इशू, काय झालं पिल्लू? ताप आला तुला? आज आपण छान छान झोपायचं. मस्ती नाही करायची. बाळ, अगं हिचा ताप उतरे ना, तुझा फोन लागे ना. मोनाला तर फोन करण्यात काही अर्थच नाहीये. मग काय करणार ना. मग आम्हीच घेऊन गेलो डॉक्टरांकडे. इथेच आपले ते जयकर आहेत ना, त्यांच्याकडे गेलो होतो. पण तुझा फोन का बंद होता? आजोबा तुम्ही जा आतमध्ये, मी आले. आले हा पिल्लू. बोल मानसी. कुठपर्यंत आलायस विक्रांत? मी पोहोचतोच आहे, जवळच आहे. ऐक ना, थांब. तू तू प्लीज नको येऊस आता. का? काय झालं? आजी आजोबा आलेत घरी आणि ऍक्च्युली ईशाला बरं नव्हतं, त्यामुळे ते तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. ओ, बरी आहे ना ईशा आता? बरी आहे ती. त्यामुळे तू तू नको येऊस. मानसी, मला फक्त एकदा तुझ्याशी बोलायचंय, प्लीज. त्यासाठी तर नकोच येऊस. मला नाही बोलायचंय. बाय. मानसीला भेटून आलायस का भेटायला चाललायस? नाही झाली भेट. मी सांगितलं होतं ना तुला विक्रांत, तुझी आणि मानसीची भेट होणार नाही. का? तुला काय इतकी खात्री आहे? धाकटी बहीण आहे ती माझी. तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त ओळखते मी तिला. तिला तुला भेटायचीच इच्छा नाहीये. शट अप मोनिका, गप्प बस. वाव, हे बरं आहे ना. मोनिका गप्प बस असं सगळ्यांनी म्हणायचं आणि तुम्ही मात्र गप्प राहून सगळं करायचं. व्हॉट डू यू मीन? काय बडबडतेस तू? मला एक गोष्ट कळत नाही विक्रांत, तू इकडे का थांबलायस? घरी का जात नाहीयेस तू? तुला काय करायचंय? म्हणजे मानसी मला अजूनही भेटू शकते अशी आशा वाटते तर तुला. गो अहेड. बोल आत्या. विक्रांत, मी म्हटलं नव्हतं तुला ती स्वतः तुला भेटायला बोलवेल म्हणून. आत्या, अरे झाली भेट? नाही झाली. तिने भेटायला स्पष्ट नकार दिला. अरे पण तिने स्वतःहूनच तर तुला फोन केला होता ना, मग असं काय? घाबरली होती तेव्हा, पण मला तर कळतच नाहीये ती भेटायला नाही का म्हणाली. पण माझी इच्छा नव्हती. पण असं का? आई प्लीज. एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसलं की ताई प्लीज मला या विषयावर बोलायचं नाही असं बोलून टाळून द्यायचं. त्याला खूप इच्छा होती ग तुला भेटायची. बाय द वे मनू, तुला नक्की विक्रांतला भेटायचं नव्हतं? म्हणजे काय? नक्की ना म्हणजे काय? उगाच बोलतेय का मी? नाही, तू उगाच बोलत नाहीयेस, पण तो बाहेर भेटला होता
आणि खास तुला भेटायला आला होता. मला माहिती होतं की तुला कोणालाही भेटण्याची इच्छा नाही, कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही, म्हणून मी त्याला घरपर्यंत आणलं नाही. पण जर मला माहिती असतं की तुला सुद्धा त्याला भेटण्याची इच्छा आहे तर घेऊन आले असते ना घरात खास तुला भेटायला. फक्त खात्री करून घ्यायची होती म्हणून एवढे प्रश्न विचारते मी. तुला खरंच नव्हतं भेटायचं त्याला? चेहरा उतरला होता ग त्याचा. इथपर्यंत आला तो आणि गेला ना ताई तो. ठीक आहे, मग तू एवढी का अडून बसलीस मानसी? कळेल का? मला ह्या विषयावर बोलायचं नाहीये. का? ताई प्लीज. झालं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसलं की ताई प्लीज. तू का मला त्रास देतेयस? कारण तू विक्रांतला भेटायला नाही म्हणतेस ही गोष्ट फार सॉलिड वाटते ग मला, म्हणून सारखा सारखा तोच प्रश्न विचारते. काय रे, लक्ष कुठे तुझं? हा, जेव ना. हो जेवतो ना. काय जेवतोयस? अरे पहिल्यांदा जे वाढलं तेच आहे, परत काही घेतलंच नाहीस तू. अगं नको तू त्याच्या मागे लागूस. त्याला काय हवं ते घेईल तो, होय ना रे? बर. मानसी कशी आहे रे? अरे अरे पाणी पाणी. अगं तर त्याला कसं माहित असणार ती कशी आहे ते? अहो असं काय करता? दोघांची चांगली मैत्री आहे, हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करतात, रोजचं बोलणं चालणं असतं म्हणून विचारलं. अगं तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये जात होती तेव्हाची गोष्ट आहे ही. आता नाही जात ती हॉस्पिटलला? कशी जाणार? तिचं लग्न. हो ते फार वाईट झालं, पण आता तर खरं तिने कामाला परत सुरुवात केली पाहिजे, हो की नाही? नाही म्हणजे आता काही ती परत बंगलोरला जाणार नाहीये. ती नाही जाणार हॉस्पिटलमध्ये. का? तिचं मन नाही लागत अलका. अहो पण तिला जर ह्याच्यातून बाहेर यायचं असेल तर तिने परत काम करायला सुरुवात केली पाहिजे. नाही म्हणजे 4 लोकात मिसळली, काम करायला लागली की तिचं दुःख ती हळूहळू विसरून जाईल. हे तिला कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे. तू का नाही समजून सांगत? आई आता मी काहीच सांगू शकत नाहीये तिला. का? कारण ती काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीये. पण मला वाटतं ती तुझ्याशी नक्की बोलेल. नाही आई. का? अरे नाहीतर इतकी चांगली मैत्री काय कामाची? आई तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आता नाहीये माझ्याकडे. अगं तू कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला योग्य वाटेल तेव्हा सांगेल तू. सांगशील ना रे? हे काय झालं तुझं? हो. गुड नाईट. कमाल आहे. अहो आता काय? नाही म्हणजे हा काहीच बोलणार नाहीये का मानसीला? अगं तू कशाला त्याच्या मागे लागतेस इतकी? अहो मागे कुठे लागले, मला मानसीची काळजी वाटते. हो नाही म्हणजे मला खरंच असं वाटतं की तिने परत कामाला सुरुवात केली पाहिजे, 4 लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. आणि हे विक्रांतने तिला समजून नको का सांगायला? तो सांगणार नसेल ना तर तुम्ही सांगा. मनू मनू
कशाला रडतीयस तू? ओ ओ मनू, तू मनू उठ ना, ईशा रडतीये. ओ काय झालं? अगं बाई, काय गेली ही? ओ ओ ओ ओ. मनू, हे मनू, अगं ईशा रडतीये. ओ ग बाळा, ओ ग बाळा. ओ ओ ओ ओ, चला चला जाऊया जाऊया. बरोबर चाललं ना एक्सरसाइज? चुकत नाहीस ना? नाही तू काय चुकणार, तू डॉक्टर आहेस. छान छान छान, ठीक आहे. बरं वाटतं ना आता? हा, चहा घे रे. दुकानात एक जण आला होता, म्हणाला डॉक्टर साहेब आसामला गेलो होतो, तिथनं तुमच्यासाठी चहा आणला. मोठा बोलत होता, मला कळत होतं, पण म्हटलं जाऊ दे, बघ बरं कसा आहे तो. छान आहे है ना? मस्त असेल कदाचित आसामचा. आईने काल खूप प्रश्न विचारले का तुला? हो, आणि तिला काय उत्तर द्यावं मला कळतच नव्हतं बाबा. मानसीशी बोललास का काय? आता तिलाच माझ्याशी बोलायचं नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार बाबा? म्हणजे तिच्या मनात काहीतरी चालू आहे, पण ती मला सांगत नाहीये. आता ती का सांगत नाहीये हे मला कळलं नाही आतापर्यंत. मी ठरवलंय, मी प्रयत्न सोडणार नाही. कारण आता जरी ती विचित्र वागत असली तरी ती माझी मैत्रीण आहे बाबा, आणि मुळात एक चांगली मुलगी आहे. आणि तिचा स्वभाव पाहता ती स्वतःहून कुणाला काही सांगेल असं नाही वाटत. म्हणून तिने कितीही टाळलं ना तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही. मी तिला बोलायला लावणार. कसं आहे बाबा, आजपर्यंत मेडिसिन, इंजेक्शन त्यांचा वापर करून मी अनेक पेशंट्स बरे केले. पण यावेळी मेडिसिन, इंजेक्शन काहीही न वापरता पेशंट बरा करायचा. बाबा ती डिप्रेशन मध्ये गेली आणि मी तिला डिप्रेशन मधून बाहेर काढणार. आजोबा, आजीने काय खायला केलंय का? तू आधी मला सांग, काल रात्री ईशा रडत होती, तिला शांत का नाही केलंस तू? प्रयत्न केला होता मी. असं लांबून ओले ओले करून काहीही होत नाही. बाळाला जवळ घ्यायचं असतं, स्पर्श हवा असतो त्याला. इतकं सुद्धा कळत नाही तुला की कळून घेत नाहीस? मुद्दाम करून घेत नाही म्हणजे? मला नाही जमत ते सगळं, मी काय करू? जमायचं काय त्याच्यात? आईनं बाळाला जवळ घेतलं की जास्त सुरक्षित वाटतं त्याला. आजोबा ते सगळं मला कळतं, पण मानसी आहे ना तिची काळजी घ्यायला. वा, आजोबा महत्वाचा फोन आहे, उचलते. हा बोला. हा मॅडम, पुढची मीटिंग कधी करूया? मीटिंग? हा, 1 मिनिट. पण त्याआधी तुम्ही मला सांगणार होतात की मला माझ्या मुलीची कस्टडी मिळणार आहे का नाही. आजोबा, अहो किती उशीर झाला, मला उठवलं का नाही? अगं तुला गाढ झोप लागली होती म्हणून नाही उठवलं तुला. अहो ईशा किती रडत होती म्हणून मग मी उठले. आता तिची आई लक्षच देत नाही म्हटल्यावर काय करणार?
कठीण आहे ग मालती. ईशाला सांभाळायचं, मोनाचे मूड सहन करायचे, ईशाचं आजारपण, तिचं रडणं, हे कसं जमवणार आपण? हो आजोबा, असं काय म्हणताय? मी आहे ना. अगं तुझ्यावर अवलंबून नाही भागणार आता. तुला कधी ना कधी तुझं नवीन आयुष्य सुरू करावंच लागेल ना. मुलीच्या कस्टडीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे तुम्ही तिला नीट सांभाळू शकता की नाही. काय संबंध आहे? मी आई आहे तिची. एवढा मुद्दा पुरेसा नाहीये का? तसं नाही. हे बघा, आपण केस लढवत असलो तरी कोर्टामध्ये आपल्याला काही मुद्दे प्रूव्ह करावे लागतात. मीन्स तुम्ही तिला सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी कॅपेबल आहात की नाही, असे तत्सम प्रश्न. हे बघा, मला त्याच्यातलं काही कळत नाही. हे सगळं तुम्ही बघा. मला फक्त एवढंच माहिती आहे की मला माझ्या मुलीची कस्टडी हवी. अगं तुझं शिक्षण सुरू होईल, उद्या तुला हॉस्पिटलमध्ये बोलावतील, मग तर तू बिझीच होशील ना. कुठे कोणी बोलत आहे मला हॉस्पिटलमधून? तिथेही माझी गरज नाहीये. तुम्हालाही मी डोई जड झालीये. ईशासाठी माझी मदत नकोय तुम्हाला. सगळ्यांना मी नकोशी झालीये. खरंच विक्रांत, तू जर तिच्याशी बोललास ना तर खरंच त्यातून काहीतरी चांगलं निर्माण कर. म्हणजे बघा ना बाबा, माझा ऍक्सिडेंट झाला हे तिला कुणीही सांगितलं नव्हतं, तरी तिला कळलं, तिला ते जाणवलं आणि आली ना ती इथे. ते एक आश्चर्यच आहे. आणि आणि तसंच आता ती डिप्रेशन मध्ये जातीये. तिला फ्रस्ट्रेशन आलंय, हे मला कळतंय बाबा. तिला मदतीची गरज आहे, तिला माझ्या मदतीची गरज आहे आणि मी एकटं नाही पडू देणार तिला. काय ग हे मनू, अगं इतकं रडतात का? नको रडूस ग म्हणू. आम्ही असं काहीच म्हणत नाही आहोत. तू उगाच काहीतरी समज करून घेऊ नकोस. आणि हे बघ, तू अशी कोलमडून जाऊ नको. जे घडलंय ना ते जरा विसरायचा प्रयत्न कर. अगं इतकं मनाला लावून घेऊन कसं होणार ग? मनू, आजी, तिला काय झालं? अगं ती नर्व्हस आहे. काही दिवस होणारच त्रास. आणि तुम्हाला सुद्धा होणार. आम्ही घेऊ तिला सांभाळून. आणि ईशाला कोण सांभाळणार आहे? जर ती अशीच रडत बसली तर ईशाला कोण सांभाळणार आहे? तुला त्याचीच काळजी. अगं त्यापेक्षा जरा तिच्याकडे लक्ष दे. तिला याच्यातून बाहेर पडायला मदत कर जरा. तुम्हाला काय वाटतं, मी तिला समजवण्याचा प्रयत्नच केला नसेल का? जाऊ दे, मला उशीर होतोय, मी निघते आता. काय करायचं ग हिचं? मानसीच बरी नाहीये. म्हणजे मला वाटतं की तिची मानसिक स्थिती जरा डिस्टर्ब आहे आणि आपण तिला बाहेर काढायला हवं यातनं. पण म्हणजे कशावरून म्हणतोय स्मित? अगं नाहीतर ती माझ्याशी बोलली असती ना. अगं याआधी काहीही प्रॉब्लेम झाला तरी ती माझ्याशी बोलायची. बऱ्याचदा तुझ्याशीही बोललीये. मग असं का करतेय ती आता? बाबा म्हणाले त्यांनी तिला विचारलं तर तिने सांगितलं की सलीलने नकार दिला, याचा धक्का बसलाय तिला. पण मग तिने तर उलट आपल्याशी बोलायला हवं. आपण मदत करू ना तिला, आपण बाहेर काढू यातनं. हो खरंय. त्या ती डिस्टर्ब असण्याचं खरं कारण आपल्याला कळलं पाहिजे. मी तिला फोन करतो आणि ईशाचीही चौकशी करतो. माझा फोन नाही उचलणार ती. मी करून बघू का? नाही नको, म्हणजे या विषयावरती माझ्याशी मोकळेपणाने बोलूच शकणार नाही. उगाच तिला मी बोलते म्हणून दडपण जास्त येईल. मी मेसेज करतो तिला. हा
ऍटलिस्ट ती रिप्लाय तरी करते. हा एक ऑप्शन आहे तिला जरा ओपन अप करण्याचा. खरंय. पण तिच्या या नाजूक फेजमध्ये ती कशीही वागली ना तरी मी तिच्याकडे दुर्लक्ष नाही करणार आता. मी हार नाही मानणार.